काय काय बघतेस माझ्याकडे? जेवण झालं की गपचूप गल्ल्यावर येऊन बस, मी वर जाते. झाला काय हिला मला काय कळतच नाही यार. बाहेर हवेत गारवा आहे पण इथे आत खूप गरम होत आहे ना. हो ना, आणि वातावरण का तापलंय हे काय कळत नाहीये. ग्लोबल वॉर्मिंग काय बोलतात ते, नाहीतर ते आज आग्रह वॉर्मिंग झाला असेल जास्त. एमडी बात बराबर बराबर हे बघ, पण तुला म्हणून सांगते, हल्ली असंच असतं बरं का. काही सांगता येत नाही, वातावरण कधीही बदलतं, सावध राहावं लागतं, लक्षात ठेव. भगवान નું नाम ले जा. आम्ही जेवतो पण तुम्ही डोकं नका खाऊ गुजरातीत, तुम्ही पण जेवा. नाम्या, नाम्या, सॉरी, खरंच सॉरी. मी उगाच सगळ्यांसमोर ओरडले तुला. मला खूप राग आला होता. उगाच वडाचं तेल वांग्यावर निघालं. मी असं नको होतं ना करायला. ताई तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? होतं असं कधी कधी. पण नाम्या बरोबर आहे तुझं. पण तुझ्या ताईला विचार, वडा कुठला आणि वांग कुठलं ते तरी कळू दे. हात धुवायला गेलो होतो. ताई मी आलो. काय करतोयस आणि कशाला उगाच? उद्या तू मला नोकरी दिलीस तर मला हेच करावं लागेल म्हणून बघतोय करून. त्याची काही गरज नाही. आणि तुझं झालं असेल जेवण तर जाणारच आहे मी. पण तू मला बोलवलंस म्हणून मी इथे नाही आलोय. मी अर्पिताने मला इथे बोलवलं म्हणून मी इथे आलो आणि आता ती सांगेल तेव्हाच मी निघेन. हो ना अर्पिता? हो हो. तुला अभ्यास नसतो का ग? बघावं तेव्हा इथे काय करत असतेस? जा आणि अभ्यास कर. चिल, जाते. आणि हो, आगीपासून दूर राहा जरा. अप्पू, आलेच, बाय. प्रत्येक गोष्ट मस्करी वाटते ना तुला? घे, सगळी भांडी घे आणि घास. घासेन की त्यात काय. पण माझ्या आईचा काय प्रॉब्लेम आहे हा जर तुला कळला तर मला आवडेल. नसेल समजायचं तर तुझी मर्जी. आरोही तुझा राग मला कळतो. खरंच? अरे तू का चिडतेस? कारण कुणीतरी माझ्याबद्दल खोटं बोलतंय, मला लपवतंय, माझं अस्तित्व लपवून ठेवलं जातंय आणि हे मला आवडत नाही. अरे मी तुला लपवत नाहीये, मला तसं करायचंही नाही. हे बघ, मी जर आत्ता हे आईला सांगितलं की मी तुला भेटतोय तर उलटा परिणाम होईल. आई विरोध करेल आणि हे सगळं अजून कॉम्प्लिकेटेड होईल. पण का तन्मय, तुला हवं त्या लोकांना नाही भेटू शकत का? का नाही आवडत तुझ्या आईला तू मला भेटलेलं? अरे प्लीज मला समजून शांतपणे तुझी मतं जरा बाजूला ठेव आणि प्लीज फक्त माझं ऐक. हे बघ, इतर बायकांसारखं माझी आई आयुष्य नाही जगली. ना माहेर, ना सासर, ना इतर कुणी नातेवाईक, कोणीच नाही. तिने फक्त आणि फक्त तिचं अख्खं आयुष्य आमच्याबद्दल विचार करण्यात घालवलं. म्हणून तिला असं वाटतंय की आमच्या आयुष्यावर, आमच्या विचारांवर
आमच्या आवडीनिवडींवर सुद्धा तिचा अधिकार आहे. अरे ती आमच्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे. आम्ही सोडल्यास तिच्या आयुष्यात दुसरं कोणीच नाही. मग ती कोणाचा आणि कशाचा विचार करणार? आणि अशा आयांच्या मुलांच्या आयुष्यात जर एखादी व्यक्ती आली तर ते त्यांना ॲक्सेप्ट करायला वेळ लागतो. मैत्रीण, कलीग, गर्लफ्रेंड तर नाहीच नाही. असं झालंय माझ्या आईचं. त्यामुळे मला भीती वाटते की आईकडून न कळत कोणाचा अपमान होईल आणि त्यात तुझा झाला तर मला खूप वाईट वाटेल. पण असं नाही होणार. अरे कसं आहे ना, काही काही मतं, भावना खूप घट्ट असतात का, अनेक वर्षांपासून असतात. त्या अशा पटकन बदलता येत नाही. माझ्या आईला असं वाटतंय की सगळ्या मुली मला फसवतीलच. त्यामुळे ती त्यांना त्याच नजरेनं बघते. तिने तुला त्या नजरेनं बघणे मला असं वाटतंय कारण तू माझी आता फक्त मैत्रीण नाहीयेस. नभाची भेट ही मग नभासवा हिली तो सूर लागला मैत्रीण रंगली ऋण सुणती तू माझी फक्त मैत्रीण राहू नये जीवन असं मला वाटतंय. अरे असे म्हणून मी आईशी खोटं बोललो. हलकी तरंग ससे वेचरे शिंपरे मोकळे रंग खरे या स्वरांचे निघतो. पारणे फेडू हवा थंड होत चालली. काळजी घे. राहू बाय. दे राहू दे आय एम सो हॅपी, सो हॅपी. अप्पू शांत. अगं म्हणजे त्यांनी ऑलमोस्ट सगळं सांगितलंय तुला. बोल ना. आणि तुला काय वाटलं ग? आम्हाला काही कळत नव्हतं, आम्हाला काही दिसत नव्हतं. आम्हाला सगळं दिसत होतं, फक्त तुला दिसत नव्हतं. असं नाही अप्पू, मला सगळं दिसत होतं, सगळं कळत होतं. म्हणजे तू तू पण ऐक, पूर्ण ऐक. माझ्याकडे वेळ नाही अप्पू या सगळ्यासाठी. का? प्रेम करायला काय वेगळा वेळ लागतो का? अप्पू तसं नाहीये. अप्पू माझ्या आयुष्यात स्थान नाहीये या गोष्टीचं. का स्थान नाहीये? तू काय लवकर संन्यास घेणार आहेस? अगं तसं नाहीये. आग्रह आहे, कर्ज आहे डोक्यावर, तुझी जबाबदारी आहे. ताई, हे सगळं महत्वाचं नाही असं माझं म्हणणंच नाहीये. पण या सगळ्यामध्ये तन्मय तुझ्या पाठीशी असेल, तुझ्या बाजूला असेल तर चांगलंच नाही का? अगं पण दुसऱ्या कोणीतरी माझे टेन्शन स्वतःच्या डोक्यावर घ्यावेत अशी अपेक्षा नाहीये माझी. मी तुझ्या डोक्यावरचं टेन्शन आहे का? नाही अप्पू. मग तन्मय कोणीतरी दुसरा आहे का? अगं प्रश्न आग्रहाचा आहे. इतकं कर्ज आहे आपल्या डोक्यावर अप्पू, काय करणार आहोत त्याचं? हे बघ, माझं लग्न झाल्यानंतर कितीही नाही म्हटलं तरी माझं नवीन घर असणार आहे, नवीन संसार, नवीन जबाबदाऱ्या. आग्रहाकडे दुर्लक्ष झालं तर एवढं कर्ज कोण फेडणार? मी बाबांना शब्द दिला तो. मी एक मिनिट ताई, या सगळ्यापेक्षा खूप महत्वाचा प्रश्न आहे, तो विचारू का मी तुला? मला नाही वाटत की यापेक्षा जास्त महत्वाचा कुठला प्रश्न आहे. छोटासा आहे पण महत्वाचा आहे. तुला तन्मयबद्दल काही वाटतं की नाही? तुला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही की बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील? भूक लागली यार, काय बनवू यार? घरात कोणी नसलं ना की
फोन आलं. काय रे इतका चिडलास? सॉरी सॉरी, ते तू आते ना. ते तुला अचानक बघितलं ना, ते डायरेक्ट घरात, सो थोडा शॉक झाला. तुला बघितलं की असंच होतं. बापरे, एकतर तू आधी हा चाकू बाजूला कर. नाही, तू शॉक झालास, पण चाकू बघून मी दचकले त्याचं काय? त्याचं काय, घरी कोणी नाहीये म्हणून तू चाकू घेऊन फिरतोयस सेफ्टीसाठी? अरे तसं नाही, ते आई आणि तन्वी दोघेही घरी नाहीत, सो जेवण मलाच करावं लागतं ना, त्याची तयारी कर. हो, अरे वा. वा होईल का नाही माहित नाही. काय आपल्या कर्माची फळ आपल्याला चाखावी लागणार. बरं, तू इथे अचानक, सगळं ठीक आहे ना? तू काल माझ्याशी बोललास ना, त्याच विषयी बोलायचं होतं. हो, बोल ना. इथे नाही, म्हणजे तुझ्या घरात यायला बंदी आहे का? ओ, परत एकदा सॉरी सॉरी सॉरी, ये ना. हा, पण मी किचन मध्ये काम करतोय, सो तू तिकडे बसशील का प्लीज? तन्मय, मी खानावळवाली आहे, तू मला काय सांगतोयस? मला किचन मध्ये ऑकवर्ड होईल का? काय बोलतोय? चल चल. छान आहे किचन. एक मिनिट, चेअर आणतो. ए, फॉर्मॅलिटी नको. ओके, तू थांब. आता सगळी कामं मी करतो. काय, आई 4 दिवस बाहेर गेली ना की आपल्याला अक्कल येते. ए, मग तू आग्रहावर यायचं ना. म्हटलं आज स्वतः जेवण बनवून बघूया. तुझ्यासारखं जमते का नाही? बोल. अरे वा, छान शिरतोयस कांदा. ए, ये तो मेरे बाय हाथ का. म्हणजे तुझी बायको नशीबवान असणार आहे. नाही, कामात मदत करशील ना तिला. मला अजून पण कामं येतात. आमच्या मुलाला की नाही सगळं येतं. तो जेवण करतो, कपडे भांडी सगळं धुतो, आणि शर्टचं बटन जर तुटलेलं असेल तर स्वतः शिवतो. वा, छान आहे. मला आईने लहानपणापासून तशी सवयच लावलेली आहे. ट्रेनिंगच तशी दिली. कोणावरही अवलंबून राहता कामा नये. अरे, काय झालं? बघू. किती कापलं. थांब थांब, हळद कुठे आहे? हळद सरक सरक. माहिती सांग ना. कुठेतरी. काम कमी आणि त्रास जास्त. मिळाली. बघू. पण मला त्रास नाही होते. ओके. मला कापलंय, मला माहिती किती दुखतं. चल बाहेर अरे बस. नाही ये. दुखत आहे मला. अरे नाही, बस. अरे मी ठीक आहे. नाही. काय झालं? भुंकर थांबली की झोपतय. तू जादूगर आहे? काय? हो, म्हणजे बघ ना, भुंकर मारली की गार वाटत. मला तर वाटतंय या हळदीपेक्षा तेच वर्क करतंय. बरं, बस आता तू. मी आत जाते. का? का म्हणजे
सगळं अर्धवट सोडलंयस ते करायला नको. अगं मग तू कशाला त्रास घेतेस? मी बघते म्हटलं ना. आणि तसंही मला किचनची सवय आहे, तुझ्यासारखं नाहीये. तू जाशील आणि कापून घेशील परत आणि ओरडशील मगाच सारखा. आलेच. बोल विशाल. तन्मय, बॉसचा फोन आला होता. प्रोग्रेस विचारत होता. काय सांगू? प्रोग्रेस? मी जर तुला सांगितलं की माझी होणारी बायको माझ्या घरात, माझ्या किचन मध्ये माझ्यासाठी जेवण बनवते तर? हे काय पण बोलू नकोस हा. परवा तर तू मुंबईला आला होतास तेव्हा कशात काही नव्हतं. तू हसतोय? हे बघ, मी तन्मय आहे, तन्मय पाटील. होत्याचं नव्हतं करू शकतो तर नव्हत्याचं होतं पण करू शकतो. कळलं? नाही पण म्हणजे ती होणारी बायको आग्रहवालीच आहे का आता? तन्मय, तिखट बेतातच ना? हो हो, अगदी आग्रहासारखंच. बरं. ऐकलं? आता तरी पटलं की मी खोटं बोलत नव्हतो ते. हो, तू कधी काय करशील याचा नेम नाही, पण प्रगती सॉलिड आहे. चल ठेव ठेव आता फोन, मला गरम गरम जेवायचंय. ठेव ठेव. बाय. बाय.